वाशीगाव येथे 2026चा नारळ निघालेला आहे। दर्यादेवाला मान देण्यासाठी आम्ही निघालो आहोत। आता आम्ही जेवढं तुम्हाला होईल तेवढं आम्ही तुम्हाला यूट्यूबवरती दाखवण्याचा प्रयत्न करू। बोटीचा इंजिन घेऊन चालले बघा बोट तयार करायला। आपल्या या वाशी गावात आज 25 ते 26 वर्षापासून आपण नारळी पौर्णिमा साजरी करतो। आज मच्छीमारांच्या या उत्सवाला नारळी पौर्णिमा म्हणजे आनंदाचा दिवस आणि मच्छीमारांचा व्यवसायाचा दिवस। या दिवशी आपण मासेमारीसाठी सुरुवात करतो
आणि 3 महिने आपले बंदी काल असतो. त्या बंदीच्या काळात आपण एक प्रकारे सागराची आपण संमती किंवा अनुमती मागतो की बाबा आता सागरा तू शांत हो आणि आम्हाला आता मासेमारी करण्यासाठी परवानगी आम्ही सागराचा नारळ अर्पण करून त्याची पूजा करून आम्ही परवानगी मागतो. किती वर्ष झाले ही परंपरा? आता ही परंपरा तसे बघायला तर आम्ही 26 वर्ष मर्यामेचे सहकार्याच्या वतीने करतोय आणि पूर्वी पण आम्ही आपल्या प्रत्येक वाशी गावातला माणूस हे सागराची पूजा नारळ अर्पण करून सागराची पूजा करत असतो होता. पण आता आम्ही हे संस्थेच्या माध्यमातून आता आपण 26 वर्षे कार्य करत आहोत. काय नाही काय गावातले ग्रामस्थ बंधू भगिनी आज दर्यासागराला मान द्यायला आलेले आहेत. प्रत्येक घरातून एक एक होडी निघते आणि प्रत्येक घरातून दर्यादेवाचा मान देतात. आपण पाहू शकता वाशी गावात कशा होड्या सजवलेल्या आहेत. सर्व ग्रामस्थ अशा प्रकारे
दर्या सागराला नारळ सोडायला निघालेले आहेत। आता आरती सुरू आहे। आरती झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ बंधू बोटीमध्ये बसून दर्या सागराला नारळ अर्पण करतील। सर्व बोटी घेऊन सज्ज झालेले आहेत। सर्व बोटी तयार आहेत। चला आता सोन्याचा नारळ निघालेला आहे दर्या सागराला अर्पण करायला। आता आम्ही निघाले आहोत समुद्र राजाला नारळी पौर्णिमेचा मान द्यायला नारळ सोडणार आम्ही आता थोड्याच वेळात। चला। या बोटीचे नाकवा महेश सुतार, आपण सर्वजण याला ओळखता। या बोटीचे नाकवा आणि यांची नाकवीन, हे बघा यांची नाकवीन आहे। तर आम्ही महेश सुतार यांच्या बोटीमध्ये आणि सोन्याचा नारळ आमच्या पुढे निघालेला आहे। आमचे काका चिमुऱ्या पकडत आहेत, कृष्णा काका। दर्या सागर खवळलेला आहे, लाटा सुरू झालेल्या आहेत। आमची बोट मोठी असल्यामुळे आम्हाला लाटा कमी लागत आहेत। या बोटीत सोन्याचा नारळ मर्या मच्छी मार सोसायटीच्या चेअरमॅनच्या हातात आहे। ते आता नारळ विसर्जित करतील। आता सर्व बोटी एकत्र येतील, मग नारळ विसर्जित होईल। भरपूर बोटी आलेल्या आहेत।
सोन्याचा नारळ दर्यासागराला विसर्जित केलेला आहे. आता आपण पुढच्या वर्षी भेटू. गणपती बाप्पा मोरया. यंदाचा आपला वाशीगावचा सोन्याचा नारळ निघालेला होता. तर तुम्ही काय सांगू शकता का हा नारळ यावर्षी कसा निघाला आणि तुम्हाला किती मजा आली? मजा आली. यावर्षी खूप आनंद झाला. यावर्षी खूप दरवर्षाप्रमाणे